जर तुमचं तात्पुरत्या कारणामुळे इरेक्शन कमी झालं असेल, म्हणजे लिंगाची ताठरता ही तात्पुरती कमी झाली असेल, तर लगेच तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं असं म्हणायचं का? तर असं बिलकुल नाही. ही तात्पुरती कारणे कोणती असतात? एक म्हणजे जर तुम्ही आजारी पडला असाल, तुम्हाला वीकनेस आला असेल, त्यावेळी देखील तुमची ताठरता कमी होऊ शकते. आजारातून बरे झाला, तर तुमची ताठरता पूर्ववत होऊ लागते. दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना डिले स्प्रे, डिले कंडोम वापरण्याची सवय असते. अशा व्यक्तींमध्ये संवेदना अधिकच कमी होते. त्यांना उत्तेजना कमी मिळाल्यामुळे पुढे जाऊन इरेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा व्यक्तींनी या गोष्टी वापरायचं बंद केल्यानंतर त्यांच्या इरेक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे काही जणांना कंडोम लावताना ताठरता निघून जाते. असा प्रसंग जर सारखा होत असेल, तर यावेळी देखील परफॉर्मन्स अँक्झायटीमुळे म्हणजे अशी घटना घडेल का? हा विचार मनात आल्यामुळे देखील इरेक्शन जाऊ शकतं. त्यांची मानसिकता इम्प्रूव्ह झाल्यानंतर इरेक्शन देखील इम्प्रूव्ह होऊ शकतं. चौथी गोष्ट बऱ्याच व्यक्तींना व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 यांची कमतरता पाहायला मिळते. त्यांनी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने या गोळ्या सुरू केल्या, तर त्यांच्या इरेक्शनमध्ये देखील इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळेल. लगेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नेमकं काय? इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल तर खरंच त्यासाठी कोणती ट्रीटमेंट घ्यावी आणि काही घरगुती उपाय आहेत का? हे जर जाणून घ्यायचं असेल तर खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे. खूप छान व्हिडिओ आहे. तो लाँग व्हिडिओ पाहावा. इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा. चॅनललाही सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.